डाळबट्टी हा पदार्थ तसा खानदेशचा आहे आणि खानदेशचाच पदार्थ गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी का ठेवला असेल यासाठी हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो, आज सकाळी सकाळी आवरून निघालो ऑफिसला, पण आजचा लुक जरा वेगळाच आहे. मग काय पोचलो ऑफिसला, तिथे सुरू होतं मंडप टाकायचं काम आणि आपले सगळे टीममेट्स मस्तपैकी व्हाईट कुर्ता आणि भगव्या टोप्या घालून उभेच होते. मित्रांनो, जेव्हा बोर्ड लावत होते ना, त्यावेळेस आम्हाला सगळ्यांना खूप जास्त प्राऊड होत होतं आणि शेजारचे कोरडे काका येऊन आमचं थोडंसं कौतुक करायला लागले. मग काय आला ना भाऊ आदेश बुलेटवर. मग काय सगळी तयारी आम्ही पूर्ण केली आणि खुर्च्यांवरती गप्पा मारत बसलो. मग काय आम्ही जेवणासाठी खुर्च्या लावल्या. विशाल भाऊ आणि स्नेहलच्या हस्ते सत्यनारायणची पूजा झाली आणि मग शेवटी अमित सरांच्या हस्ते शेवटी गणपती बाप्पाची आरती करत होतो. तेव्हा आरती करता करता अमोल गणपती बाप्पांना माझं लवकर जमू दे रे असंच म्हणत होता. सगळ्यांना आरती दिली आणि सुरू झाल्या जेवणाच्या पंक्ती आणि सगळं जेवणाचं आमच्या टीमनेच वाढलं. खूप छान प्रकारे सगळ्यांचे जेवण झाले आणि डाळबट्टीचा स्वयंपाक सगळ्यांना खूप आवडला. तेवढ्यात आपले मार्गदर्शक सतीश सर आले. नुकताच त्यांनाही अवॉर्ड मिळाला होता म्हणून त्यांचाही सत्कार करण्यात आला आणि आपले आत्ताच लॉन्च झालेले प्रोडक्ट त्यांना देऊन फोटो सेशन झालं. मग काय बायकोच्या आवडती डाळबट्टी बायकोने खायला सुरुवात केली, कारण हा खानदेशी पदार्थ तिच्याच मुळे ठेवला होता. नितीन रावची कामापेक्षा दुसरीच गडबड जास्त सुरू होती. अमोल भाऊ अध्यक्ष असल्यामुळे ते सगळ्यांकडे लक्ष ठेवत होते. शेवटी मी जेवलो आमचे मार्गदर्शक वाकचौरे सरांसोबत, जे की केबीस ग्रँडचे सर्व आहेत. मग काय आम्ही सगळ्यांनी घोषणा दिली, गणपती बाप्पा मोरया. कारण हे ऑफिस आम्ही आता लवकरच सोडतोय आणि एका नवीन भव्य ठिकाणी आपलं ऑफिस शिफ्ट होत आहे आणि या ऑफिसने आम्हाला खूप काही दिलंय.